हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, मोस्ट अवेटेड असा रिझल्ट क्लर्क 2023चा फायनल रिझल्ट आयोगाने आज लावलेला आहे. त्याच संबंधीची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, फर्स्ट बेसिक गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा रिझल्ट आला तर तेव्हा वेबसाईट हँग झाली होती, त्यामुळे व्हिडिओ थोडा डिले झालेला आहे. पण काय हरकत नाही. बघा, सध्या आपल्याकडे PDF अवेलेबल झालेली आहे. मी टेलिग्रामला देखील टाकलेली आहे. ज्यांना लगेचच डाउनलोड करून बघायची असेल ते टेलिग्रामला बघू शकतात. अदरवाईज इथे तुम्हाला दिसणारच आहे. सो बघा, आयोगाने ही PDF जी आहे ती 9 तारखेलाच टाकायला आयोगाची प्लॅनिंग होती, परंतु जे काही कोर्ट केस आहे आणि ती ऑर्डर आहे ती यायला वेळ लागला. त्यामुळे इथे जी PDF आहे ती 2 दिवस डिले झालेली आहे. त्यामुळे परवाच हा रिझल्ट येणार होता. त्यामुळे 9 तारीख तुम्हाला दिसते. आजची 11 तारीख आहे. 11 जुलैला हा रिझल्ट आलेला आहे. खूपच कॅन्डिडेट जे आहेत ते आता हॅपी असतील, कारण त्यांचं फायनली या रेकमेंडेशन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. बघा, ही रेकमेंडेशन लिस्ट जी आहे यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्स खूप आहेत. म्हणजेच तुम्ही टोटल जेवढे जागा होते तेवढे पकडून घ्या. आणि इथं तुम्हाला दिसतं की MPSC ग्रुप C सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन क्लर्क टायपिस्ट 2023 साठीची ही रेकमेंडेशन लिस्ट आहे. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रेकमेंडेशन. बघा, खूप काही प्रोसेस झाल्यानंतर किंवा खूप काही कोर्ट केसेस वगैरे चालल्यानंतर हा रिझल्ट आलेला आहे. मोस्ट अवेटेड असा रिझल्ट आहे. इथे तुम्हाला कळतं की मंत्रालयामध्ये कुणाकुणाला पोस्ट मिळालेली आहे, टॉपर्स वगैरे कोण आहेत, मार्क्स किती आहेत. तसंच तुम्हाला प्रत्येकाचं कुठे मिळालेलं आहे हे देखील तुम्हाला इथं दिसतं. तुम्हाला जस्ट नाव टाकायचं आहे. तुम्हाला तिथं रँक आणि तुम्हाला कोणतं प्लेस मिळालेलं आहे ते देखील दिसतं, कोणतं रेकमेंड झालेलं आहे वगैरे. सो इथे तुम्ही बघू शकता हे मंत्रालय वगैरे दिसेल. सो बघा, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिस, फूड ग्रेन्स डिस्ट्रीब्युशन ऑफिस सोलापूर. जसे तुम्हाला प्रेफरन्स द्यायला लावले होते तर त्यानुसार आता हे नावं जी आहेत ती आलेली आहेत. सो इथे या लिस्टमध्ये जे काही सर्वजण आहेत त्या सर्वांना आपल्या चॅनलकडून कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील तुमच्या वाटचालीस शुभेच्छा. बघा, तुम्ही जर PDFला टोटल पेजेस बघाल तर ती 872 आहे. खूप मोठी अशी PDF आहे. पण त्यामध्ये जर तुम्ही 565 नंतरचं पेज बघाल तर तिथे तुम्हाला दिसतं की कोणत्या डिपार्टमेंटच्या, बघा, मंत्रालय डिपार्टमेंटलच्या किती वॅकन्सीज होत्या आणि किती अलॉट झालेल्या आहे पोस्ट. बघा, 48 वॅकन्सी होत्या, 47 पोस्ट अलॉट झालेल्या आहे आणि एक जी पोस्ट आहे ती अजूनही वॅकंट राहिलेली आहे. असं तुम्हाला प्रत्येकाचं इथे दिसेल. त्याचे रिझन्स वगैरे तुम्हाला माहीतच असतील. नाशिकला वगैरे बघा, इथे आता तुम्ही ते बघू शकतात, तुम्ही सेल्फ बघू शकतात. सिम्पल वे आहे, PDF डाउनलोड करा आणि तुम्ही तुमचं नाव वगैरे चेक करू शकतात. सो PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकाल. आणि रिझल्टविषयी अपडेट देणे खूप इम्पॉर्टंट होतं, त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवला. आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल. आणि केव्हाही कुणीही जर PDF डाउनलोड करायला येत असेल तर आपल्या व्हिडिओला ती लिंक ऑलवेज अवेलेबल असेल. त्यामुळे फ्युचरमध्ये लिंक्स डाउनलोड करण्यासाठी देखील तुम्ही इथे रिटर्न येऊ शकतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल आपल्या तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.